नमस्कार मैत्रिणींनो, कमळी आणि ऋषीमध्ये खुलतंय प्रेम, तर ते कसं चला जाणून घेऊया. आता कमळीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यामुळे ती इथे आता तिच्या हॉस्टेलवरती आलेली असते. तिच्या मैत्रिणी तिथे जमा होतात आणि ते म्हणतात, कमळी तुला ना कोणाची तरी नजरच लागलेली आहे. तू एवढी धाडसी आहेस, पण अशी अचानक आजारी कशी पडली? तर सर्व मुली मिळून तिची नजर काढतात. त्यानंतर कमळी तिच्या हॉस्टेलच्या रूममध्ये येतात. आता तिथे ऋषी सर तिला सांगत असतात की कोणत्या वेळेस कोणती गोळी घ्यायची आणि हे सर्व सांगत असताना त्यांच्या बोलण्यात खूप प्रेमही व्यक्त होत असतं. आता निंगीलाही वाटत असतं की सर काय कमळीवरती प्रेम करताय की खरंच या प्रेमात पडले वगैरे. तर कमळीमध्ये सर तुमचे हे उपकार मी कसे फेडू मला माहिती नाही. तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीने माझ्यासाठी खूप केलं आहे आणि मला आता खूपच म्हणजे वाईट वाटतं आहे की बाबा मी तुमची कोणीही लागत नसताना तुम्ही आत्तासुद्धा माझ्यासाठी किती काय काय करताय. मी या सर्वाची परतफेड कशी करू? तर ऋषी म्हणतो, आहे ना, जर उद्या माझाही असाच ॲक्सिडेंट झाला तर तू माझी अशीच मदत कर. लगेच कमळी त्याच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणतात, प्लीज ऋषी सर असं तुम्ही बोलू नका. तुम्हाला माझ्यासारखं कधीही हॉस्पिटलची पायरी चढू लागू नये. तुमच्यावरती कोणतंही संकट येऊ नये हीच मी देवाकडे प्रार्थना करेल. आता कमळीने त्याच्या तोंडावरती ओठांवरती हात ठेवलेला असतो आणि निंगीही त्यांच्याकडे पाहत असते. त्या दोघांनाही कळत नसतं की इथे रूममध्ये बाकीचेही जण आहेत. ते दोघं फक्त एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. नंतर कमळीच्या लक्षात येते तेव्हा ती ऋषीच्या तोंडावरील हात काढते आणि लाजते. तेव्हा ऋषी म्हणते, ठीक आहे आता आम्ही निघतो, तू स्वतःची काळजी घे. आता अशाच प्रकारे कमळी आणि ऋषीमध्ये प्रेम फुलल का, हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.